मिठाचा गोडवा या पुस्तकातील विचार. माणसाचा निरपेक्ष विनय हा त्याला महान होण्यापासून खूप जवळ घेऊन जातो. मनात असूया ठेवून जगणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याने मरण्याची कामना करण्यासारखं आहे. काही वेळा लोकांना मिळत नाही ज्यावर काही वेळा लोकांना ते मिळतच नाही की ज्यावर त्यांचा हक्क आहे. कारण बऱ्याच अशा गोष्टींना ते कवटाळून बसलेले असतात ज्या खरं तर त्यांनी सोडून दिल्या पाहिजेत. आयुष्य खरं तर खूप सोपं आहे, पण आपण ते क्लिष्ट करण्याच्या हट्टाला पेटलेलो असतो. जे आयुष्य निव्वळ वैयक्तिक इच्छा अपेक्षांच्या पूर्तीसाठी व्यतीत केलं जातं त्या आयुष्यात पुढे निराशा ग्रासतेच. माणसाने मालमत्ता मिळवण्यासाठी मिळालेले यश आणि ऐषाराम यासारख्या वाह्यात गोष्टींमध्ये केलेले प्रयत्न पाहून प्रचंड राग येतो. तुम्ही लोकांविषयी मतं बनवत बसलात तर त्यांच्यावर प्रेम कधी करणार? तुम्ही किती देता यापेक्षा तुम्ही देताना किती प्रेमाने देताय हे अधिक महत्त्वाचं आहे. एक मन स्वतः सक्षम आणि समर्थ असणं नरकाचा स्वर्ग करण्यासाठी आणि स्वर्गाचा नरक करण्यासाठी सुद्धा आनंद, सुख, समाधान ह्या गोष्टी बाहेर शोधून मिळत नाहीत, तर त्या आपल्या आतच सजवाव्या लागतात, निर्माण कराव्या लागतात. मिठाचा गोडवा या पुस्तकातील हे विचार आहेत.